राज्याच्या राजकारणात सध्या पुन्हा एकदा वादळ निर्माण झालंय। पण हे वादळ फक्त एका सत्तांतराचं नाहीये, तर मुंबईतील महत्त्वाच्या मतदारसंघावर पकड असलेल्या एका अत्यंत चतुर आणि कसलेल्या नेत्याच्या राजकीय प्रवासाचं आहे। आपण बोलतोय सचिन अहिर यांच्याबद्दल। ज्या सचिन अहिर यांनी 2019 मध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून आदित्य ठाकरेंसाठी वरळीचा मार्ग सोपा केला होता, त्यांनीच आता 2026 मध्ये पुन्हा एकदा मोठी पलटी मारत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। पण एक कामगार नेता, अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांचा भाचा, राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईचा चेहरा ते थेट आता शिंदेंच्या गोटात सामील होऊन विधान परिषदेच्या उपसभापती पदापर्यंतच्या शर्यतीत पोहोचलेले सचिन अहिर नेमके कोण आहेत आणि शरद पवारांपासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास उद्धव ठाकरेंवरून एकनाथ शिंदेंपर्यंत कसा पोहोचला, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। सचिन अहिर यांचा जन्म 21 मार्च 1972 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला। पण त्यांच्या नावाभोवती मुंबईच्या राजकारणातील दोन मोठी वलय नेहमीच राहिली। पहिलं वलय म्हणजे ते मुंबईचे कुप्रसिद्ध माजी आमदार आणि अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांचे सख्खे भाचे आहेत। वरळी, परळ, लालबाग आणि बीडीडी चाळींमध्ये अरुण गवळी यांच्या दगडी चाळ संस्कृतीचा आणि त्यांच्या अखिल भारतीय सेनेचा प्रचंड दरारा होता। सचिन अहिर यांनी आपल्या सुरुवातीच्या राजकीय कारकिर्दीत या कौटुंबिक प्रभावाचा आणि चाळींमधील नेटवर्कचा पुरेपूर फायदा करून घेतला। पण त्यांनी स्वतः कधीही गवळी यांच्या पक्षात अधिकृत प्रवेश केला नाही। त्यांनी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मुंबईची दुसरी मोठी ताकद निवडली, ती म्हणजे मिल कामगार। राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या माध्यमातून त्यांनी गिरण गावातील कष्टकरी कामगारांच्या प्रश्नांवर आक्रमक लढे दिले। एका बाजूला कौटुंबिक प्रभाव आणि दुसऱ्या बाजूला कामगारांचा पाठिंबा, या दोन्हींच्या जोरावर अवघ्या 27व्या वर्षी म्हणजेच 1999 मध्ये ते शिवडी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले। 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि सचिन अहिर हे या पक्षाचे संस्थापक सदस्य बनले। छगन भुजबळ यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे अहिर अल्पावधीतच शरद पवारांच्या गोटातील विश्वासू नेते बनले। 1999, 2004 आणि त्यानंतर 2009 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर वरळी मतदारसंघातून त्यांनी सलग 3 वेळा आमदारकी गाजवली। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात त्यांचा पक्षात इतका दबदबा होता की त्यांना गृहनिर्माण, झोपडपट्टी पुनर्वसन, उद्योग आणि पर्यावरण यांसारख्या मुंबईसाठी अत्यंत कळीच्या मानल्या जाणाऱ्या खात्यांचं राज्यमंत्री बनवण्यात आलं होतं। मुंबईतील बीडीडी चाळींचा पुनर्वसन प्रश्न सोडवण्यात त्या काळात त्यांना पूर्ण यश आलं नसलं तरी वरळीतील घराघरात सचिन अहिर हे नाव मात्र पोहोचलं होतं। 2015 मध्ये राष्ट्रवादीने त्यांच्यावर मुंबई अध्यक्षपदाची सर्वात महत्त्वाची जबाबदारी सोपवली। पण 2014च्या मोदी लाटेत शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी सचिन अहिर यांचा पराभव केला आणि इथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला एक नवीन वळण मिळालं। 2019च्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदाच एक तरुण चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होता, ते म्हणजे आदित्य ठाकरे। आदित्य यांच्यासाठी सर्वात सुरक्षित जागा म्हणून वरळीची निवड झाली। पण वरळी शिवसेनेची ताकद असूनही तिथे सर्वांना मोठा अडथळा ठरू शकत होते, ते म्हणजे माजी आमदार सचिन अहिर आणि त्यांचे स्थानिक कार्यकर्त्यांचे जाळे। इथेच उद्धव ठाकरेंनी मोठी राजकीय खेळी खेळली। आदित्य ठाकरेंचा मार्ग निष्कंटक करण्यासाठी त्यांनी थेट सचिन अहिर यांनाच राष्ट्रवादीतून शिवसेनेत आणलं। हा राष्ट्रवादीसाठी मुंबईतला सर्वात मोठा धक्का होता। शिवसेनेत प्रवेश करताना सचिन अहिर अत्यंत भावुक झाले होते। त्यांनी शरद पवार नेहमीच माझ्या हृदयात राहतील असं म्हटलं होतं। पण सोबतच आदित्य हा तरुण नेता असून त्याच्या मनात मुंबईच्या विकासाच्या आधुनिक कल्पना आहेत, त्यामुळे त्याला साथ देणं ही माझी जबाबदारी आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली होती। या प्रवेशानंतर सचिन अहिर यांनी आपले वैयक्तिक मतभेद आणि महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून आदित्य ठाकरेंसोबत खांद्याला खांदा लावून काम केलं। वरळीतील बीडीडी चाळींचे प्रश्न असोत, कोळीवाड्याचा विकास असो की कॉर्पोरेट मतदारांना आकर्षित करणं असो, अहिर यांनी आपल्या वर्षानुवर्षांच्या अनुभवाचा वापर करून आदित्य ठाकरेंसाठी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला। परिणामी 2019 आणि त्यानंतर 2024च्या निवडणुकीतही आदित्य ठाकरे वरळीतून मोठ्या मताधिक्याने निवडून आले। उद्धव ठाकरेंनीही अहिरांच्या या निष्ठेचं फळ म्हणून 2022 मध्ये त्यांना विधान परिषदेवर आमदार केलं आणि पक्षात उपनेतेपद दिलं।
पण राजकारणात कोणताच ऋतू कायमस्वरूपी नसतो. ज्या सचिन अहिर यांच्या भरवशावर ठाकरेंनी वरळीचा गड मजबूत केला होता, त्याच सचिन अहिर यांनी आता 2026 मध्ये उद्धव ठाकरेंची साथ सोडत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा हात धरलाय. त्यांना थेट विधान परिषदेच्या उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यानंतर आता आदित्य ठाकरे हे कमालीचे नाराज झालेले देखील आपल्याला पाहायला मिळालेत. आदित्य ठाकरेंनी याबद्दल काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण ऐकूया. अनेक दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय, जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं, हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात, हे आम्ही आता पाहत आलेलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत, ऐतिहासिक आपण पाहिलं असेल, जे काही आधीपासून आत्तापर्यंत जो प्रवास आहे, हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. म्हणून कोणी येण्यानी कोणी जाण्यानी धक्का काही बसत नाही. पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं, जवळ होते. बरं, ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत, कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चालू. हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार. म्हणजे स्वतः आमदार आहेत, जी प्रभाग समिती तिथे मी त्यांच्याच मुलीला NGOचा जे काही कोटा असतो त्याच्यातून प्रभाग समिती दिलेली आहे. भावाला आम्ही BSCची समिती दिलेली आहे. भारतीय कामगार सेनेत पद आहे, शिवसेनेत उपनेता पद आहे. एवढं सगळं होऊन देखील BSC तर आहेच, BSCचे याच्यावर युनियनचे अध्यक्ष आहेत. मग अजून तुम्हाला काय पाहिजे हा एक प्रश्न पडतोच. म्हणजे आम्ही काही कमी दिलं का? तसं नाही आहे. जे काही इतर बोंबलत असतात की भेटत नव्हतं, तसंही होतं का? तर रोज तुमचे माझ्यासोबत फोटो आहेत, रोज येता जाताना भेटता. मग अजून काय करायचं तुमच्यासाठी? रोज काही तुमच्या आरत्या करायच्या का? हाच एक प्रश्न पडतो. पण कोणी येण्यानी कोणी जाण्यानी काही फरक पडत नाही. जो बालेकिल्ला आहे तो तसाच राहणार. तसंच मिळालेल्या माहितीनुसार सचिन अहिर यांनी पक्षांतर करण्यापूर्वी फक्त एक मेसेज पाठवला, ज्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की माझी कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नाही, माझी ताकद माझं काम आहे, हा निर्णय माझ्या अस्तित्वासाठी कठीण पण आवश्यक आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी, तिथून आदित्य ठाकरेंसोबत काम करण्यासाठी उद्धव ठाकरेंचं मातोश्री आणि आता थेट सत्तेत वाटा मिळवण्यासाठी एकनाथ शिंदेंचं नंदनवन. सचिन अहिर यांचा हा प्रवास मुंबईच्या राजकारणातील बदलती समीकरणं स्पष्ट करतो. सचिन अहिर यांच्या निर्णयामुळे ठाकरे गटाला मुंबईच्या मध्यवर्ती भागात, विशेषतः वरळीत संघटनात्मक पातळीवर खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे. कारण आता आगामी निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरेंसमोर स्वतःचा मतदारसंघ आणि BDD चाळींमधील मराठी मतपेढी वाचवण्याचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे. दरम्यान पत्रकार परिषद जेव्हा झाली तेव्हा सचिन अहिर यांनी एक विधान केलं, ज्यामध्ये ते असं म्हणालेत की माझ्यापेक्षा लहान असलेले, ज्यांना दगड सुद्धा उचलता येत नाही, ते बोलायला लागले तर मग काय करणार. सचिन अहिर हे नेमकं कोणाबद्दल बोलले होते हा देखील एक प्रश्न आहे. सचिन अहिर यांचा हा राजकीय षटकार येणाऱ्या काळात मुंबईच्या सत्तेची चावी कोणाकडे देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं, सचिन अहिर यांनी घेतलेला हा निर्णय अस्तित्वासाठी योग्य आहे का? कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा. धन्यवाद.